आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे जनार्दन म्हात्रे साहेबांचं. त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरांनी आपण स्वागत करणार आहोत. हे दादा विराजमान व्हायचंय आपल्या या मेगा फायनलच्या सामन्यासाठी. विराजमान व्हायचंय. मेगा फायनलची मॅच आयोजकांची साथ आपल्याला लाभली आहे आणि हे प्रेम आमच्या आयोजकांवरती आहे, पंकज चौधरी यांच्यावरती आहे, प्रथमेश चौधरी यांच्यावरती आहे, या RPLच्या संपूर्ण कमिटीवरती आहे. धन्यवाद आल्याबद्दल. मी तुर्तास थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका, एन्जॉय करा. 2 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय बाळू पाटील सरांना. थँक्यू. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग आमदार चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जनार्दन म्हात्रे साहेब उद्योजक आणि ते देखील आता सामना एन्जॉय करतायत. सन्माननीय नगरसेवक देखील आहेत, सामना एन्जॉय करतात ते देखील. अतिशय चांगली स्पर्धा. आणि मेगा फायनल बघितले तर एका बाजूला निलेश म्हात्रेचा संघ तर दुसऱ्या बाजूला जितू शेलारचा चाम्स स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला आपण इथं निलेश म्हात्रेचा यथार्थ 11 हा संघ. नाही, एका षटकाराला 1000 रुपये आणि या जेलसाठी आपण बघितलं तर कॅश प्राइज 1000 रुपये. सोपान चौधरी, सोपान राऊत आणि आपण बघितलं तर पंकज चौधरी यांच्या माध्यमातून. नाही सूरज, आता वेळ इथे घालू नका, मला थोडं फिरत राहा. आला तर कदाचित जेल. सुरेंद्र, नाही सर्व खेळाडूंसाठी पण आहे, प्रेक्षकांसाठी पण आहे आणि एका षटकाला देखील 1000 रुपये. कुठेही जा, पकडा. मेगा फायनलची मॅच चाम्स स्पोर्ट्स विपक्ष यथार्थ 11 संघ. यथार्थ 11 संघाने आपण तर टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चाम्स स्पोर्ट्स संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. मेगा फायनलची मॅच डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग. कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावणार? पहिल्या पर्वाची नेहमी आपण तर चर्चा राहते मनीष. खरं तुम्ही पहिलं जे करता ते कायमचे तुमच्या लक्षात राहतं. आम्ही नेहमी सांगतो ना, स्वतःला आवडेल ते करत राहाल तर प्रॉडक्ट म्हणून मिरवाल आणि जगाला आवडेल ते कराल तर ब्रँड म्हणून मिरवाल. पण तुम्हाला आवडण्यापेक्षा ना इतरांना आवडेल ते करा. सामना सुरू होतोय. मेगा फायनलसाठी टाळ्या होऊन जाते. अतुल गोलंदाजी मार्कवर. दोन षटकांची मॅच. अतुल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. निलेश म्हात्रे बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा आपण बेहतर स्टान्स बदलला होता, स्विच करायचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची सुरुवात होते. अतुलने सुरुवात खूप चांगली केली. चाम्स स्पोर्ट्स संघाने खूप चांगला खेळ केला. राहुल असेल, करण असेल. करण आता संघात नाहीये कारण की त्याला माहिती आहे त्याचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. छत्रपती ट्रॉफी चिंचिवली इथे मलंगडला. अतुल राईट आर्म राऊंड द मारा करतोय. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू. निलेश सरकेला बॅटरला इथे संघर्ष करावा लागतोय. सन्माननीय नगरसेवक आपण जनार्दन म्हात्रे साहेब देखील सामना एन्जॉय करतायत. रेल्वे आपण डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग पहिल्या वर्षाचा चॅम्पियनशिप कोण पटकावणार? सुरत नेहमीनं पहिली गोष्ट आठवण राहते, कोणी मारली. हो चांगला चेंडू होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू कार्पेटच्या मध्ये स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चालला. एकदा कंप्लीट केली जाते. एक जावं समाधान लागतंय. खातं उघडलं जातं यावेळेला आपण यथार्थ 11 संघाचं. धावसंख्या 1. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला अक्षय ताडेला आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम आपण त्रिमूर्ती नगर. 2 षटकांची मॅच. संध्याकाळची आपण आता 5:45 आणि 50 सेकंद झाले. सूर्यास्ताला गेलाय. अतुल एड बदलला आता. चेंडू वेग प्रचंड होता. पंच वाईड चिखून करतायत. अवांत धावेने भर धाव संख्या धाव फलकात पाहू शकता यावेळेला 2. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईट टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकाने खास करून धन्यवाद देतो. इथे आपण तर डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीगला काही त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली आहे. संपूर्ण आयोजकांना आम्ही धन्यवाद देऊ. पूल केला यावेळेला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला. खूप चांगला झेल घेतला बॅटर बाद. दिलीप मोहिते
निलेश म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक दिलीप मोहिते साहेबांकडून 3 षटकाराला 1000 रुपये. पण आता संध्याकाळचं वातावरण पाहता षटकार जाणार नाही मला वाटतं, कारण की आता थोडंसं वातावरण मंद होत चाललंय. हवा देखील आहे पण चेंडू जात नाही, अन्यथा अक्षयचा षटकार गेला असता कदाचित. यश आलाय. तर आमचे सन्माननीय आपण इथं नगरसेवक जनार्दन दादा म्हात्रे यांच्याकडून स्थायी समिती सभापती यांच्याकडून आपण प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे. पारितोषिक असं पाहिजे ना की त्यात तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल. नाही तर मग काही जण 3 वाईट टाकले तर त्याला 1000 रुपये असं नका करू. पारितोषिक असं लावा, स्पष्ट लावा. प्रेक्षकांना देखील आवाज ह्यासाठी 1000 रुपये. सौरभ देखील प्रयत्न करतायत आता. ओ चांगला चेंडू होता, यावेळेला कट करायचा होता, बॅटचा स्टिकर जवळ चेंडू लागला. एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 1 ने पुढे सरते यथार्थ 11 संघ. 3 धावा आपण पाहू शकता. यावेळेला पहिला बॅटर बाद झालाय. यश आलाय. आता स्ट्रायकरला निलेश म्हात्रेसाठी पारितोषिक आहे. 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पण या वातावरणात 3 षटकार येत आहेत का पाहायचं. आता वातावरण शांत झालंय. संध्याकाळचं सत्र आपण इथं सुरू झालेलं आहे. मैदानावर आपण पाहू शकता शांतता बघायला मिळते. स्टान्स बदललाय, लॉफ केलाय, टायमिंग चांगलं होतं का. क्षेत्ररक्षक आल्या तिथे. गुड कॅच. हर्षदने खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. फटके जात नाहीयेत मनीष, अन्यथा हे देखील षटकार बघायला मिळाले असते. नवीन बॅटर तर सुरेंद्र लोखंडे मॅन फ्रॉम नवापाडा. 3 आपण धावसंख्येवरती गडी बाजूला 2 षटक देखील संपते. वाजवी षटकाची समाप्ती झाली. 3च धावा. मेगा फायनलची मॅच यथार्थ 11 विपक्ष जाम स्पोर्ट्स खंबालपणामध्ये आपण मॅच पाहतोय. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर लढताना दिसत आहेत. तुमचा जेवढा संघर्ष मोठा तेवढा तुमचा पण खेळ देखील चांगला व्हायला पाहिजे. याच बघा 3 चेंडू मध्ये जर 1 षटकार आला तर 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 3 बॉलला वेगवान चेंडू होता यावेळेला. पंचांकडे पाहिलं जातं यश आहेत. 3 चेंडू मधला 1 चेंडू तर गेलाय. आता 2 चेंडू मध्ये संधी यशला. राहुल आलाय. राहुल काय गोलंदाजी करतोय, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहेत. यथार्थ संघाची धावसंख्या 3 आहे. पुलकेला यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव, 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा येत नाहीत. वातावरण शांत झालंय. सूर्य अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घराकडे पलायन करत आहेत. आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली आपण डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीगची मेगा फायनल 2024. कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावतोय, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय, हे फार महत्वाचं आहे मनीष. फटका लॉफ केला यावेळेला. जेलची शक्यता आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. बॅटर बाद. राहुलला यश मिळालंय. यशला आपण तर मैदान सोडावं लागणार आहे. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळेल. 4च धावा धाफरकती लागल्या आहेत. मास्टर अजूनही 3 चेंडू मध्ये कोणी षटकार मारला तर 2000 कॅश प्राइज मिळेल. क्या बात आहे. नाही असं पारितोषिक लावलं ना खेळाडूला देखील मजा येते. नाही दादा नाही तर काही जण एकाच खेळाडू लावतात. नको ना 11 खेळाडू खेळायला येतात. त्यांच्यावर बक्षीस लावलं त्यांना देखील जरा मनात आपण जाताना थोडीशी त्यांना देखील हुरूप निर्माण होईल. आता प्रतीक बघा. प्रतीक सायकल चेंडू बाकी 3. आयवा झेलसाठी 1000 रुपये. काही प्रेक्षक बघा बसले होते ते आता उठले आहेत. काही बसूनच प्रयत्न करतायत. पण बसून तुम्हाला प्रयत्न केले तर मिळणार नाही झेल. प्रयत्न करा यश मिळेल. अभि चेंडू बाकी त्या षटकातील आपण 3. राहुल तो प्रतीक. हो चांगला चेंडू होता यावेळेला. आपण तर ऑन साईडला स्पर्धा विकेटच्या माध्यमातून खेळायचा. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. लेगबाईच्या स्वरूपात सरळ चेंडू शरीराच्या दिशेने आला. धावसंख्या दाखल करते.
नाही आता आपण आता एका षटकाला 3000 रुपये जनार्दन दादानी आणि प्रेक्षकांना ऐवजीसाठी 2000 रुपये. नाही काकांच्या चेहऱ्यावर बघा एका आनंद किती आलाय. 2000 भेटले तर घरचे खुश होतील ना. पण काकांना मला वाटतं झेल पकडून देणार नाही खेळाडू. चांगला चेंडू तर पुन्हा एकदा शरीराच्या दिशेने चेंडू आलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडूवरती षटकार येतो का पाहायचं राहुल. 4000 क्या बात आहे. शेअर मार्केट पेक्षा फटाफट मीटर आपण फास्ट चालतोय मान्यवरांचा आमच्या. धन्यवाद जनार्दन दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. असं पारदर्शी लावण्याने कुठेतरी खेळाडूंचा हुरूप वाढतो. अंतिम चेंडू 5 धावा तर झाल्यात यथार्थ 11 संघाच्या. पाहायचं किती धावांचं टार्गेट राहतंय. पुन्हा एकदा आपण इथं शपल लावून स्क्वेअर ऑफ द डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली या षटकात. फक्त आणि फक्त धावा दिल्या 2. राहुलची गोलंदाजी आवडले. टाळ्या होऊन जाते. चाम स्पोर्ट्स संघाला आपण 6 धाव्यांची गरज असणार आहे मेगा फायनल्स आपण इथं जिंकण्यासाठी. फक्त 6 धावांची गरज आहे दादा चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी चाम स्पोर्ट्सला. नाही नाव चाम स्पोर्ट्स आणि चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी जिथे तुम्हाला 6 धावांची गरज आहे. काय योगायोग आलाय बघा ना. नाही 6 धावांची गरज आहे. नाही जनार्दन दादा तुम्ही पारितोषिक लावलं पण सुरेंद्रच्या मनात वेगळेच विचार येत होते. क्या बात आहे. पहिल्या चेंडूत षटकार गेला तर पंकज चौधरी कडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि ऐवा झेल साठी 2000. चेंडू घ्या जरा चेंडू घ्या दादा बोला. 6 धावाच पाहिजेत. 6000 तर बघा आमचे सन्माननीय नगरसेवक जनार्दन दादा यांच्याकडून जर पहिल्या चेंडूत षटकार आला तर 6000 आणि आपण पंकज चौधरी यांच्याकडून 5 म्हणजे 11000. दादा कोण म्हणतं क्रिकेटमध्ये काही भेटणार नाही. भरपूर काही भेटतं. 6 बॉल मध्ये तरी 6 मारला तरी चालेल. नाही केतन म्हात्रे बघा ना आपण 37 बाईक 5 4 व्हीलर आणि पंकजच्या पहिल्या बॉलला आहेतच 5000. क्या बात आहे. कॅश प्राइज बघा किती आली आहे. अमर ठाकूर देखील बघा आता एक्स्ट्रा कव्हरला आहेत. झेलाला तर नाही इथे आता काय होतंय पाहायचंय. गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्त केलाय आणि कोण येते गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला ग्रामीणचा अतिशय चांगला गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. सूरज आलेत मॅन फ्रॉम घेसर. सूरजला आपण पाहू शकता. स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता जितू. पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर जितूला आपण आता 5000 मिळते पंकज चौधरी यांच्या माध्यमातून आणि ऐवाजेसाठी 2000. खेळाडू बघा विचार करतात आता नाही भाग्यवान कोण ठरतंय आता. सूरज गोलंदाजी मार्कवा स्पिन आक्रमण स्ट्राइकला जितू शेलार. 6 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. चाम स्पोर्ट्सला आपण बघितलं तर डोंबिवली प्रीमियर लीगचा चॅम्पियन आमदार चषकाचा चॅम्पियन होण्यासाठी सचिन आणि आपण तर जितू ही जोडी मैदानात. सूरज गोलंदाजी मार्कवर स्विच हिट केलाय. उंच चेंडू गेलाय. झेल होतंय का पाहायचंय. बॅटर बाद. दादा लालच बुरी चीज आहे ना. जेव्हा जेव्हा पारितोषिक लावलंय तेव्हा तेव्हा विकेट गेलाय आम्ही पाहतोय. बघा 6000 कमाल गेले पण रिव्हर्स फटका चांगला होता पण झेल देखील पकडला गेला यावेळेला. डिपिश पॉइंटला खूप चांगला झेल घेतलाय. नवीन बॅटर तो ज्ञानेश्वर. पहिला चेंडू तर डॉट गेलाय विकेट गेलाय.
जितू नाराज मुद्राने आपण इथं तंबूचा रस्ता आपण इथं तो तंबूच्या दिशेने येतोय, डगआउट मध्ये येतोय. नाही कधी षटकार मारला तर जनार्दन दादा मात्र यांच्याकडून बघा 6,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चिन्मय पाटील देखील येत आहेत. आपल्या सर्वांचा अभिमान त्याचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. चिन्मय या, आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चिन्मय आपण पहिले तर एक जबरदस्त क्रिकेटर आहे चिन्मय जयवंत पाटील, मॅन फ्रॉम आजदे. सूरज पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओर कडनं मारा करतोय. स्ट्रायकरला ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअर लेगला चेंडू चालला, एक धाव कंप्लीट केली आहे. ट्रान्सपोर्टच्या खेळाडूंना माहिती आहे आपल्याला इथून जिंकायचं आहे. एक धावेने जिंकलो तरी चालेल, कारण विजय कोण ठरणार. चॅम्पियन संघाचं नाव घेतलं तर नेहमी द्वितीय क्रमांक कोण असाल ते विचारत नाही. चॅम्पियन व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून ती चर्चा राहते. 365 दिवस जेव्हाही पुढच्या वर्षी स्पर्धा सुरू होईल तेव्हा आम्ही सांगू कोणता हा संघ चॅम्पियन होता. हा चेंडू खूप चांगला होता, खूप चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडू निघून गेले आहेत, अजूनही धावा हव्यात. आपण तर 5 धावांची गरज आहे 3 चेंडू मध्ये. नाही मेडन षटक जर टाकलं तर पंकज चौधरी यांच्याकडे 2,000 रुपये. चिन्मयला आपण इनॅक्शन मध्ये आपण पहिले तर रणजी देखील खेळताना पाहू शकता हिमाचल प्रदेश कडून. 3 चेंडू 5 ची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होणार का. इथे विकेट मिळतोय. आता 2 चेंडू आणि धावा हव्यात आपण पहिले तर 5. किती नाही आता मी सांगतो फक्त या समीकरण असं आहे, पण अजून एक षटक बाकी देखील आहे, ते देखील आम्ही सांगणार आहोत. नाही काही जण घाबरले असतील की बाहुपटे असे का म्हटले. या षटकामधले फक्त बाकी आहेत. या षटकामध्ये विजय मिळतो का पाहायचा आहे, पण तसं होत नाहीये. कुठेतरी ना ट्रान्सपोर्टचे खेळाडू थोडंसं आपण इथं लेझी क्रिकेट खेळत आहेत. मी तर म्हणे लेझी क्रिकेट खेळू नका. जेव्हा जेव्हा जितू शेलार कमी धावा असतात ना तेव्हा तेव्हा मॅच मात्र चांगली बनते. आणि जितू तेच सांगतात सचिनला. 6चा टार्गेट आहे 12 चेंडू मध्ये. राहुल आले आहेत. अजूनही 5 धावांची गरज आहे. अजून यानंतर एक षटक आहे. नाही काही प्रेक्षकांच्या भुया देखील उंचावल्या गेल्या. चॅम्पियनशिप कोण पटकावणार. आता चेंडू बाकीत अजूनही या षटकातील आपण पहिले तर चेंडू झालेत तब्बल 7 चेंडू बाकीत. हे सोपं समीकरण आहे, पण अजून गोलंदाजी बघा ना काय करतोय. सूरजचं कौतुक करू. 4 8 चेंडू बाकीत म्हणजे एकूण. चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. डॉट चेंडूचं आपल्याला बघायला मिळते ते समाप्ती. प्रेशराइज क्रिकेट बघायला मिळते ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. आता 7 चेंडू आणि धावा हव्यात आपण पहिले तर धाव फलकावती लागले त्या, पण 5 धावांची गरज अजूनही. सामना संपला नाहीये. काय मॅच रंगताना दिसते आपल्याला. मेगा फायनल पाहिजे होती तशी आपल्याला बघायला मिळते. सूरजचं कौतुक करेल. सूरज तू ज्ञानेश्वर. आज चेंडू चांगला होता. इथे विकेटची शक्यता आहे. काय केलं इथे. डायरेक्ट आपण बघता हिट देखील झालाय. पंचांकडे पाहिलं जातं यावेळेला. पंच बघा आता काय सूचना करतायत. डायरेक्ट हिट तर झालंय. 3ऱ्या पंचांना रेफर केलंय. यस बॅटर बाद. बॅट आपण पहिले तर ग्राउंडिंग झालीच नव्हती. षटक संपतंय फक्त रन नाहीये. आता येणारे आपण आता 6 चेंडू 5 ची गरज आहे. काय मॅच रंगली. काय आपण मेगा फायनल आपण आता फायनल कशी पाहिजे होती ती आता बघायला मिळते प्रेक्षकांना. पहिलं षटक टाकलं आपण पहिले तर सूरजने.
आता गोलंदाजी मार्कवरला अंतिम षटक घेऊन यावेळेला आपण पाहू शकता बॉलर स्नेप्स साहिल आलाय. साहिलला इथून आपण तर 5 धावा रोखायच्या आहेत आणि आपण तर राहुल आणि अनिकेतला आपण तर 5 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. मॅच आवडल्यास एकदा जरा जोरदार डाव दे. डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग 2024 चं पहिलं पर्व जशी मॅच पाहिजे तशी बघायला मिळते. मान्यवर देखील आपण पाहू शकता जनार्दन म्हात्रे सन्मान्य नगरसेवक आणि ते देखील सामना एन्जॉय करतायत. काय मॅच बघायला मिळते. रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल. हा चेंडू पंच वाईडची खूण करतायत. बर आता आपण तर 6 चेंडू आणि 4 ची गरज आहे. डीजे आपण तर आमचे मॉनिटर ऑपरेटर थोडे कन्फ्यूज होत आहेत. खरं 6 पाहिजे होते, 2 झाले. 4 ची गरज आहे 6 चेंडू मध्ये. साहिल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होतोय. चेंडू गुडलास म्हणून टेकअप झालाय. टॅप शॉट खेळायचा तर डॉट चेंडूची समाप्ती होते. अजूनही 4 धाब्यांची गरज आहे. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये मॅच संपली नाहीये. मनीष काय मॅच होते, काय जबरदस्त सामना बघायला मिळतोय. 6 धावा करायच्या आहेत. चॅम्प स्पोर्ट्सने आपण तर थोडंसं लेजी क्रिकेट खेळ पहिल्या षटकामध्ये, त्यांना वाटलं आपण सहजतेने जिंकू, पण ही मॅच देखील आपण तर रफ अँड टफ करायचा निश्चय केलाय यथार्थ 11च्या खेळाडूंनी आणि ते करतायत देखील. आता येणारे आपण तर 5 चेंडू षटकाराला 10,000, एका षटकाला 10,000. हो आपण वाईड यर्करचा वापर केलाय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. षटकार मला ते 10,000 रुपये. आता चेंडू बाकी 4 चेंडू बाकी आहेत. आणि आम्ही आमच्या मॉनिटर ऑपरेटरला प्लीज सांगतो जरा आपण थोडंसं समीकरण व्यवस्थित सांगा, कारण मी चुकतो तुमच्यामुळे. जनार्दन म्हात्रे यांच्याकडून जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चार चेंडू 4 धावांची गरज आहे. मॅच आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाते जरा. जबरदस्त मॅच, रफ अँड टफ मॅच. साई ओ फटका चांगला आहे का पाहायचंय. 10,000 मिळतात का पाहायचंय आणि 10,000 मिळणार देखील आहेत. राहुल आणि ऐवा कॅच सुद्धा पकडली. म्हणजे बघा एका चेंडूने दादा एकाला 10,000 दिले आणि एकाला 2,000 देखील दिले. म्हणजे एका चेंडूमध्ये 12,000 भेटले. ऐवा झेल घेतला त्यांनी धावत यायचंय. आणि फायनलची ट्रॉफी देखील चॅम्प स्पोर्टला मिळाली. राहुल नाही, करण ठाकूरने काय मंत्र दिला होता, चला चेंडू घेऊन या. नाही हे IPL ची हीच तर खासियत आहे ना. IPL ची जर मेगा फायनल जर आवडली असेल आपण तर डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीगची, तर जरा टाळा होऊन जाते. राहुलचा फटका खूप चांगला होता. नाही अव्याकासाठी धावत या नाही तर बघा टॅक्स कापला जाईल. अरे बाबा हळू ये, भेटेल. नाही जनार्दन आता किती वेगाने आला बघा ना. एवढा 10वीचा रिझल्ट लागला पण तो धावत नसेल आला.